नाशिकमधील एका नामांकित पॉश अशा बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून म्हणजे 2022 ते 2026 या दरम्यान हिंदू महिला कर्मचाऱ्यांचा धर्मांतरासाठी छळ केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलंय। याला कॉर्पोरेट जिहाद असं संबोधलं जात आहे। पीडित महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष तपासी पथक नेमून कारवाई सुरू केली। हा संघटित कट असल्याचं समोर आलं आहे। यामध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटामधील तरुणींना टार्गेट केलं जात होतं। कामाच्या ठिकाणी त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलं। अगदी चकचकीत अशा IT कंपनीमध्ये नेमका काय प्रकार सुरू होता जाणून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। नाशिकमधील या मल्टीनॅशनल IT कंपनीमध्ये हिंदू तरुणींना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावलं जात होतं। त्यांच्यावरती मांसाहार करण्यासाठी दबाव टाकला जात होता। हिंदू देवी देवतांचे फोटो काढायला लावणे, तसेच धर्माबद्दल अपमानास्पद अशी टिप्पणी करणे असे प्रकार या ठिकाणी सुरू होते। लग्नाचं आमिष दाखवून त्यांचे शारीरिक शोषण केलं जात होतं आणि धर्मांतर केल्यानंतर लग्न करण्यात येईल असं वचन देणं असे सगळे प्रकार या ठिकाणी सुरू होते, तेही तब्बल 4 वर्ष। आणि हा सर्व प्रकार पूर्ण प्लॅनिंगने करण्यात येत होता। कंपनीमधील काही ठराविक समुदायाच्या कर्मचाऱ्यांनी एक सिक्रेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। या ग्रुपवरती आता कोणत्या तरुणीला लक्ष करायचं, तिला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, धर्मांतरासाठी कशी पावलं उचलायची या संदर्भात नियोजन केलं जात होतं। ही सर्व माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे। बरं, अशा नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये काही त्रास असेल किंवा काही तक्रारी असतील तर आपण वरिष्ठांशी म्हणजे HR संपर्क साधू शकतो। त्यानुसार येथील पीडित महिलांनी वेळोवेळी या ठिकाणच्या HR संपर्क साधला, त्यांना आपल्या तक्रारी सांगितल्या। पण या कंपनीच्या HR आरोपींनाच वाचवण्याचा प्रयत्न केला। महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीची HR एक महिला होती आणि तीही हिंदू। ही बाब कॉर्पोरेट कल्चरमध्ये अगदी जनरल असते। याचा एवढा बाऊ कशाला करायचा असं म्हणत HR या पीडित महिलांच्या तक्रारी फेटाळून लावल्या। जवळपास 9 महिलांनी असा आरोप केलाय। या गंभीर गोष्टीची दखल नाशिक पोलिसांनी घेतली आणि एक सिक्रेट ऑपरेशन राबवलं। यामध्ये 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नोकरी शोधणाऱ्या मुली किंवा IT कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या मुली असं भासवून या कंपनीमध्ये प्रवेश घेतला आणि 10 ते 15 दिवसामध्ये सर्व पुरावे गोळा करून या मोठ्या प्रकरणाचं बिंग फोडलंय। या प्रकरणामध्ये 7 ते 8 जणांना अटक करण्यात आली आहे, तर पोलिसांच्या SIT पथकानं जवळपास 40 CCTV फुटेज जप्त केले आहेत। त्यामुळे आता महिला सुरक्षा आणि धार्मिक स्वातंत्र्य यासाठी हे प्रकरण धोक्याची घंटा आहे।